FRP असतं FRP इथून पण काढता येईल. मॉडेल नंबर सिलेक्ट करावा लागेल आपल्याला. बघा दुसरा कुठला समजा मोबाईल आपल्याकडे सिक्युअर एसपीडीचा आहे तर समोर बघा एसपीडी मध्ये अजून सगळ्यात जास्त मोबाईल कुठले बघा आयटेलचे येते. आता आपण सांगितलं आयटेलचे मोबाईल. आयटेल वर क्लिक करा. इथं मॉडेल नंबर बघा एवढे सारे मॉडेल 23 प्रो आपण त्याचा सिलेक्ट केला होता. त्याच्यात पण आहे मोबाईल जास्त क्लिक केलं FRP असं तर तिथून FRP इथं आयटेल नाव आहे का मग आपल्याला कुठं सीपीयू कोणता त्याचा एसपीडी. एसपीडी मध्ये आयटेल भेटला आपल्याला. इथून आपल्याला FRP काढता येईल, फॉर्मॅट करता येईल किंवा फ्लॅश करता येईल. तर आपल्याला फ्लॅशिंग साठी फाईल लागते फक्त. जर मोबाईलला फुल फ्लॅश करायचे असेल FRP लॉक असेल किंवा फॉर्मॅट करायचं असेल फाईलची गरज नाही. बटनच्या मोबाईलला फाईलची गरज आहे. जर फ्री करायचं असेल व्हीएमचे असेल तर फाईलची गरज आहे घ्यायला काहीच गरज नाही. आता काही मोबाईलला टेस्ट पॉइंट असतील. आता समजा सॅमसंग मध्ये किंवा रिअलमी मध्ये, सॅमसंग मध्ये पण काही एसपीडीचे मोबाईल आहेत, रिअलमी मध्ये पण आहेत. काही मोबाईलला तुम्हाला व्हॅल्यूम अप किंवा डाऊन न कनेक्ट होत नाही तर टेस्ट पॉइंट, तर टेस्ट पॉइंटला मोबाईलवर टाकावं लागतं आपल्याला. किंवा टेस्ट पॉइंट एक ऑप्शन आहे सगळी इथेच भेटतं आपल्याला. टेस्ट पॉइंटवर क्लिक केलं समजा कुठला रिअलमी असेल, ओप्पो असेल, एमआयचा असेल, कुठलाही असेल त्याच्यामध्ये ओप्पो असं स्टेट टेस्ट पॉइंट आहे त्याचा. रिअलमी मध्ये 31 नाही माझा शेवटचा रिअलमी 2 प्रो म्हणजे टेस्ट पॉइंट असे दाखवतील तुम्हाला. टेस्ट पॉइंट असते त्या टेस्ट पॉइंटला एकदम करून ग्राउंड सोबत कनेक्ट करायचा असतो. मोबाईल नसल्यामुळे आपल्याला तेवढं लक्षात येणार तुम्हाला. जेव्हा तुमचा मोबाईल कनेक्ट होत नसेल ना तर एखाद्या वेळेस युट्यूबला एखादी व्हिडिओ बघितलो त्यांनी दाखवतो टेस्ट पॉइंट आहे त्याला सिलेक्ट करून फ्लॅश करा. तर एसपीडीचं एवढंच आहे. त्याच्यानंतर काहीच नाही. एसपीडीचं सगळं बघितलं. अँड्रॉइडला काय करायचं, अनलॉक कसं करायचं, फ्लॅश कसं करायचं, फाईल पण आपला वरून काढता येईल डायरेक्ट. त्यानंतर त्याला FRP असेल किंवा पॅटर्न असेल डायरेक्ट फॉर्मॅट करता येतं, फ्लॅश करता येतं, सिक्युरिटी रिपेअर करता येतं किंवा मॉडेल नंबर नुसार. रेडमी मध्ये एसपीडीचे मोबाईल नाही, परंतु मध्ये MTK आहेत, सॅमसंग मध्ये आहेत एसपीडीचे बरेच, ओप्पो मध्ये आहेत, विवो मध्ये नाहीत. तर आयटेल, टेक्नो. तर एसपीडीचे मोबाईल तुमच्याकडे जास्त येत नाही. जास्तीत जास्त कॉलकॉमचे आणि मीडियाटेक. कॉलकॉम आणि मीडियाटेक आपण उद्याच्या क्लासमध्ये घेऊ. आज आपल्याला अनलॉक टूलची पूर्ण माहिती भेटली. त्याच्यामध्ये बाकी तेच आहे. सीपीयू सिलेक्ट करायचा तेच आहे. उद्याच्या डेट मध्ये MTK क्लिअर होईल पूर्णच आणि कॉलकॉम पूर्ण सगळं. तर याच्यामध्ये UMT मध्ये फ्लॅश करा. UMT युनिसॉक मध्ये ती मोबाईल रीड करा, राईट करा आणि अनलॉक टूलची प्रॅक्टिस करा. काय काय तर काही समजत नसेल युट्यूबला टाकायचं ते मॉडेल टाकायचं. कोणाचा काही मोबाईल असेल तर तुम्ही करायचा प्रयत्न करा. आणि जाताना नंतर काय करा, वरचा एक लॅपटॉप खाली घेऊन या आणि या लॅपटॉपला इकडे ठेवा. पाऊस पडू शकते आणखी. खाली जातो प्रियमेंटच्या दुकानात बाकीचे जे मोबाईल आहेत उद्याच्या डेटमध्ये गेले एसपीडी. मोबाईलचे खाली समोर बोर्ड प्रॉब्लेम काय लॉक आहे का लॉक असतं. कोणता मोबाईल तुमचा? मोबाईल कोणता आहे? विवोला कोड मोबाईल जर असा लॉक आला विवोचा तुम्ही काय करू शकता तर कॅमेरा ओपन करून काढू शकता. मॉडेल नंबर फोटो काढायचा, फोटो ओपन करायचा, इथं डिटेल मध्ये जायचं, मॉडेल नंबर
V2109 व्ह्यू एक प्रोडक्ट कोड झाला आहे त्याच्यावरच फाईल काढायचं आपल्याला डाउनलोड करून. आता V2109 जर गुगलला टाकलं तर त्याचा मॉडेल नंबर आता माहिती आहे V2109. आता मी तर व्ह्यू होता मॉडेल नंबर V2109 त्याच्यामध्ये मॉडेलच नाही तर ते आपल्याला CPU वर करावं लागेल किंवा आता नवीन मॉडेल त्याच्यामध्ये सपोर्ट नाही काही दिवसांना अपडेट मध्ये येतील. V2109 Y33 आज प्रोडक्ट कोड टाकला होता चेक करता इंटरनेट किंवा जर काय मोबाईलचे कॅमेरे ओपन होत नसतील त्याला एकदा स्विच ऑफ करून जर ऑन केलं कॅमेरा ऑप्शन येत नाही त्याला गुगल लेन्स असते आपल्या मोबाईल मध्ये गुगलवर जायचं गुगल लेन्स असते स्कॅन करायचं जर स्कॅन केलं तर मॉडेल नंबर येतो मोबाईल बघा Y21 पण दाखवते सेम बसला मोबाईल वेगवेगळे नाव आहेत ते गुगल लेन्सवर त्यांना सर्च करून दाखवते वेगवेगळे मॉडेल पण येऊ शकते इथं आपल्याला कम्प्युटरला करेक्ट मॉडेल कळेल तर तसं समजत तसं मोबाईलला खोलाला कॅमेऱ्याच्या बाजूला त्याचा मॉडेल नंबर असतो काही काही मॉडेल कोड लिहून देतो तुम्हाला उद्या आयाला मला याच कारण कोड लिहून द्यायची नंतर आपण क्लास खाली सॉफ्टवेअरला मोबाईलला लागतो फोन करतो UMP ठेवतो इथंच येतानंतर वरचा लॅपटॉप आणि लॅपटॉपला व्हिडिओ मध्ये लगेच करते व्हिडिओचं काम अँड्रॉइड मोबाईल द्या कोणाला आपल्याला 300 नाही